शिरपूर मर्चंट बँक 14 कोटी घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई। माजी चेअरमन किरण दलाल अटकेत, शहरात खळबळ। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। शिरपूरमधून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे। शिरपूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेतील तब्बल 14 कोटी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत बँकेचे माजी चेअरमन किरण यशवंत दलाल यांना अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार धुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई मंगळवारी सायंकाळी केली। तपास अधिकारी तथा शिरपूरचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने किरण दलाल यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले। त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले। या प्रकरणात सुमारे 14 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। तसेच बँकेच्या तत्कालीन 14 सदस्यीय संचालक मंडळाच्या भूमिकेचीही चौकशी सुरू आहे। किरण दलाल हे 2 वेळा बँकेचे चेअरमन राहिले असून विशेष लेखापरीक्षण अहवालातील निष्कर्षांच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या संपूर्ण प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी विश्वजित जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून उपनिरीक्षक अमोल देवरे, सविता गवांदे, गणेश खैरनार आणि इतर अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत। दरम्यान या अटकेनंतर शिरपूर शहरात मोठी खळबळ उडाली असून बँकेच्या व्यवहारांबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। या प्रकरणात आणखी कोणावर कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले। ही होती आजची मोठी अपडेट परिवर्तन 24 न्यूजवर। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमचा चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।